ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा। उद्या बुधवार दिनांक 10/12/2025 रोजी ग्रामपंचायत लाहे येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व कमिटी यांचे उपोषण। एकीकडे या शहापूर तालुक्यामध्ये लाहे ग्रामपंचायत म्हणजे लाहेगाव हे बऱ्याचशा कंपन्या या लाहे गावामध्ये आहेत आणि बऱ्याचशा तरुणांना त्या ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत। हायवेच्या बाजूला असलेले लाहेगाव या ठिकाणी आज वस्तुस्थिती पाहता तर या ठिकाणी बऱ्याच वर्षापूर्वीचे जे नादुरुस्त झालेले पोल आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत आणि ते बदली न केल्यामुळे अखेर वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत आणि त्यामुळे कंटाळून शेवटी हातपाय थकले आणि नाईलाजास्तव एक लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन विद्युत पोल आणि जुने नादुरुस्त पोल बसवण्याकरता बुधवार दिनांक 10/12/2025 रोजी सकाळी 10 वाजता MSCB ऑफिससमोर उपोषण करणार आहेत। ग्रामपंचायत लाहे अंतर्गत लाहेगाव, कातकरीवाडी, पंचशील नगर येथील लोकवस्ती वाढत चाललेली असून वस्तीचा विचार करता गावात होणारा विद्युत पुरवठा कमी प्रमाणात होत असल्या कारणाने त्यामुळे गावातील पाणी पुरवठा मोजकेच पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी येत आहेत। विद्युत पंप चालत नाही, यासाठी जादा ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे। तसेच गाव, वाडी, पाडा याकरता घरांकरता नवीन विद्युत खांब व नादुरुस्त झालेले विद्युत खांब बदली करण्यासंदर्भात उपकार्यकारी अभियंता शहापूर कार्यालय येथे ग्रामपंचायतीने वेळोवेळी पत्रव्यवहार केला व 7 दिवसात बदलून देण्याची मागणी केली, परंतु उपअधिकारी व त्यांनी सदर केराची टोपली दाखवून कुठल्याही प्रकारचे म्हणणे न आल्यामुळे शेवटी नाईलाजास्तव ग्रामपंचायत कमिटीला उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागलेला आहे। तसेच या अगोदर 2020 ते 23 मध्ये उप अभियंता कटकवार असताना त्यावेळी सुद्धा याच ग्रामपंचायत कमिटीने पत्रव्यवहार केला होता, परंतु त्यावेळी सुद्धा अशाच पद्धतीची निराशा पडल्याने शेवटी लोकशाही मार्गाने उपोषण करण्याचा निर्णय अखेर ग्रामपंचायती कमिटीला घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे उद्या बुधवार दिनांक 10/12/2025 रोजी सकाळी 10 वाजता MSCB ऑफिस समोर उपोषण करणार आहेत। तरी सुद्धा अजूनही आपला भारत देश स्वतंत्र होऊन सुद्धा अजून अशा पद्धतीचे जर गावोगावामध्ये जर अशा पद्धतीचं एकीकडे डिजिटल भारत होतोय आणि एकीकडे जर अशा पद्धतीचं जर जुने ट्रान्सफॉर्मर, जुने विद्युत पोल हे जर मिळत नसतील, वेळेवर मिळत नसतील तर त्याचा उपयोग नाही। एकीकडे फार्मवाले आहेत, त्यांना तुम्ही पाहिजे तेवढं ट्रान्सफॉर्मर देतात। मुंबईवाले फार्म आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही पाहिजे तेवढं ट्रान्सफॉर्मर त्यांना पोल देता, पण ग्रामीण भागामध्ये जे काही आमची लोक राहतात त्यांच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं। एवढंच मी सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र।